हॅलो, हाय फ्रेंड कशा आहात तुम्ही? आय होप सगळे ठीकच असताल. तर माझ्या कुकिंग चॅनलमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते आणि हो फ्रेंड्स रिक्वेस्ट आहे की ही जी रेसिपी आहे ना, स्किप न करता असंच पुढे कंटिन्यू पाहत राहा. रेसिपीला सुरुवात करण्याच्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेवढं होईल तेवढं शेअर आणि लाईक करायला विसरू नका. तर मी तुमच्यासाठी एक रोज नवीन छान-छान अशी रेसिपी घेऊन येत आहे. तर आज ही घेऊन आलेली आहे आणि हो, आपली खूप अशी खास रेसिपी आहे आणि थोड्याशा हटक्या वेगळ्या पद्धतीने आहे. तर चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. तर तुम्ही जर सर्वात आधी पाहिलं असेल, की आपण काय केले, एका बाउलमध्ये आहे ना, म्हणजे एका भांड्यामध्ये इथे घेतलंय बारीक साजूक अ, साजूक नाही बारीक इथे घेतलेला आहे रवा. तर इथं घेतलेला आहे रवा. तो रवा जे घेतलाय ना, तो रवा आहे बारीक. म्हणजे कसं असतं, की छोटा-मोठा रवा असतो, तर इथे घेतलेला आहे बारीक रवा आणि इथं 2 कप घेतलेले आहेत. तर ते काय केलंय आपण चाळणीने आधी चाळून घेतलेत आणि नंतर तुम्ही इथे पाहिले असेल, की 2 कप आहे ना रवा घेतल्याच्या नंतर 1 कप इथे घेतलेला आहे दही. दही जर तुम्हाला कमी वाटलं, तर मग काय करा पाणी ॲड करू शकता किंवा काय करायचे त्याच्यामध्ये ना थोडंसं दही आणखीन टाकलं तरी काही हरकत नाहीये. थोडंसं चवीपुरतं मीठ ॲड केलं, तर आपण ह्याला काय करूया अर्धा तास तरी भिजवून घेऊया, की जेणेकरून रवा पण चांगल्यापैकी फुगल्या जाईल आणि तोपर्यंत आपण काय करूया, दुसरी जी प्रोसेस आहे ते इथं सुरुवात करूया. तर आपण काय केलंय खलबत्त्यामध्ये ना 3-4 हिरवी मिरची घेतली. 7 ते 8 इथं आपण काय केले लसणाच्या पाकळ्या घेतल्यात. थोडंसं मीठ ॲड केले, की जेणेकरून हिरवी मिरची आहे ना, तर खलबत्त्यामध्ये चांगली टेचल्या जाईल. आता तुम्ही त्या पाहिलं असेल, की आपण लसूण आणि हिरवी मिरची जी आहे तर ते ठेचून घेतली आणि इथं काय केले मी जे बटाटे आहेत ना त्याला बॉईल करून घेतलेत. आता बटाट्याची चटणी बनवायची म्हणली, की असं काही नाही, की बटाटे किती घ्यायचे, काय करायचे. ते मी घेतलेले आहे 4 ते 5. तुम्ही तर पाहिलं असेल, की मॅशरने मॅश करून घेतलेत आणि फक्त फार घेतले म्हणजे फार बारीक करून घेतले नाही. फक्त थोडे-थोडे करून घेतलेत, की थोडंसं मला बटाटा म्हणजे थोडासा जास्त काय नव्हता. बटाटा जी आहे ना, थोडासा मोठा ठेवलाय, कारण काय होतं, की खूप बारीक केल्याच्या नंतर चटणी व्यवस्थित दिसत नाही. हे म्हणजे माझ्या पद्धतीने. आता तुम्ही तर पाहिलं असेल, की बटाट्याची चटणी बनवण्यासाठी तर मी काय केले, गॅसचा फ्लेम चालू करून कढई ठेवली आणि कढईमध्ये ना 1 ते दीड चमचा मी घेतलेलं आहे तेल. कारण बटाट्याची क्वांटिटी कमी आहे, तर तेलाची पण क्वांटिटी कमी राहील. तर तेल थोडंसं तापल्याच्या नंतर इथे मी काय केलंय, कढीपत्ता ॲड केलाय. कढीपत्ता ॲड केल्याच्या नंतर अर्धा चमचा इथे मी घेतलेला आहे जिरा. जिरा छानपैकी लाल झालाय आणि त्याच्यासोबतच आपण काय केले, जी हिरवी मिरची आणि लसूण ठेचून घेतली ना, ते तेलामध्ये ॲड केली. आता ही हिरवी मिरची आणि लसूण जे आहे ना, ते तेलामध्ये चांगल्यापैकी परतून घ्यायचे, की जेणेकरून त्याचं कच्चापण जे आहे ना, ते निघून जाईल. तर तुम्ही आधी पण माझी ही रेसिपी पाहिली असेल, पण ती वेगळ्या पद्धतीची, ही एक वेगळ्या पद्धतीची. आपण जे अगोदर आपण काय केले आप्पे बनवलेत ना, ते थोडेसे वेगळ्या पद्धतीचे. पण ह्याला मी फ्लेवर वेगळा दिलाय. टचअप थोडासा वेगळा दिलाय. म्हणजे तुम्ही म्हणता ना टचअप कसं? आता ही बटाट्याची चटणी बनवलीत ना, ती कशाप्रकारे मी कुठे यूज केली ते तुमच्याशी शेअर करणार आहेत. तर तुम्ही आता पाहिले असेल, की आपली जी हिरवी मिरची आहे ना, त्या चांगल्यापैकी तेलामध्ये चांगल्या परतल्या गेली. आता त्याच्यासोबतच मी काय केले, जे बटाटे मॅश करून घेतलेत ना, ते आपले हिरवी मिरचीमध्ये ॲड केले. तर आपण बटाट्यामध्ये काय केले, थोडंसं अर्धा चमचा ते घेतलेलं आहे हळद. आता हळद ॲड केल्याच्या नंतर मी काय केले, एकसारखं हे काय केले, मिश्रण तयार करून घेतले आणि तुम्ही इथं पाहिलं असेल, की छानसा असा कलर पण यायला सुरुवात झाली. तुम्ही इथं पाहू शकता, की हळद जी आहे त्या बटाट्यामध्ये मिक्स झाली. आता चवीपुरतं थोडंसं मीठ ॲड केले आणि तसेच त्याच्यासोबतच आहे ना, थोडीशी कोथिंबीर ॲड केली. चटणी जी आहे ती चमचमीत आणि झणझणीत मी असं बनवून घेतली, की आप्याची जी टेस्ट आहे ना, फ्लेवर आहे ना, आणखीन छान येईल अशा पद्धतीने मी इथं बनवून घेतले ते. आता तुम्ही तर पाहिलं असेल, की आता आपल्याला ह्याचे गोळे तयार करायचे आहेत. पण ह्याला काय करायचं सर्वात आधी माहिती आहे का? ह्याला थंड होण्यासाठी ठेवून द्यायचे. आता ते थंड झाले, वाफ पूर्ण ह्याची निघून गेली. एकदम छोटे-छोटे आप्यामध्ये बसतील अशा प्रकारे आपण ते काय करायचे, बटाट्याचे गोळे तयार करून घ्यायचे. त्यात तुम्ही तर पाहिलं असेल, की व्हिडिओ मी स्किप नाही केला, फक्त काय फास्ट केलाय. आणि तुम्ही तर पाहिलं असेल, की आपण केलंय फटाफट आहे ना, तिथं बटाट्याचे छोटे-छोटे असे बॉल्स तयार करून घेतल्यात. आता वेळ आली आपण जे बॅटर आहे ते ना आपण म्हणजे मुरात ठेवलेलं आहे ना, तर अर्धा तास होऊन गेलेत. आता ह्याच्यामध्ये मी काय केले, 1 चमचा ते घेतलेला आहे इनो आणि त्याच्यामध्ये काय केले जे आपण रव्यामध्ये म्हणजे दही वगैरे टाकून ठेवलं होतं ना, त्याच्यामध्ये थोडंसं इनो टाकला. कारण का, ती जाळीदार व्हावं त्यासाठी. तर तुम्ही पाहिलं असेल, की इन्स्टंट आपली ही रेसिपी आहे बरं का, म्हणजे फटाफट
कमी वेळात आहे ना, तुम्ही ही रेसिपी एकदम छानपैकी बनवू शकता. हेल्दी पण आहे आणि तुम्ही आता पाहू शकता त्याचे आपण इनो टाकल्याच्या नंतर पीठ आहे तर फर्मंट व्हायला लागले. तर आप्याच्या भांड्यामध्ये मी काय केले, आप्यात म्हणजे थोडं-थोडं तेल टाकले आणि तेल चांगल्यापैकी तापल्याच्या नंतर मी काय केलं, सर्वात आधी ना थोडं-थोडं त्यामध्ये जी आप्याचं बॅटर आहे ना, ते थोडं टाकून घेतले आणि नंतर मी काय केलं, जे बॉल्स बनवून घेतलेत ना, त्याच्या मधोमध ठेवलेत आणि त्याच्यानंतर मी आणखीन काय केलं माहिती का, वरतून मी बॅटर टाकले. आता ही प्रोसेस मी काय केलं, फक्त व्हिडिओ फास्ट केलाय, कारण तुमच्याशी संपूर्ण जी डिटेल आहे ना, ती तुमच्याशी शेअर केली आहे. आपण तर डोसे बनवतो, उत्तप्पा बनवतो, परत इडली वगैरे बनवतो. पण अशा प्रकारचे सर्व काही एकत्र मिश्रण कधी खाल्ले का? म्हणजे असं अशा पद्धतीचे जरी बनवलं तुम्ही इन्स्टंट म्हणजे कधी तुम्हाला गडबडीत वेळ कमी असेल, तर तुम्ही ही रेसिपी पण बनवू शकता. खरंच खूप कमी वेळात आहे ना, खूप टेस्टी अशी रेसिपी ही बनवून तयार होते. आता इथे तुम्ही पाहिलं असेल, की आपण काय केले, आप्याच्या बॅटरमध्ये ना अगोदर थोडं-थोडं पीठ ॲड केले. नंतर आपण काय केले, बटाट्याचे जे बॉल्स तयार करून घेतलेत ना चटणीचे, ते ॲड केले ते. आणि त्याच्यावरती आणखीन आपण काय केलं, जे बॅटर आहे ते पण ॲड केले, की जेणेकरून काय होईल, की चटणी जी आहे ती आतमध्ये राहील आणि वरच्यावर काय होईल, की जी बॅटर आहे ना, कुरकुरीतपणा त्याला चांगल्यापैकी येईल. तुम्ही तर पाहिलं असेल, की आपण काय केलंय सर्व सर्व जे आप्पे आहेत ना, त्यांना काय केले वरून असं बॅटर एकसारखं करून घेतलं. तुम्ही तर पाहिलं असेल. आता काय करायचं 7 ते 8 मिनिटासाठी ना ह्याला झाकून ठेवून द्यायचं, की जेणेकरून जी खालची साईड आहे ना, ती चांगल्यापैकी कुरकुरीत होईल. आता इथे तुम्ही पाहू शकता. आता हे फुगलेत आणि शिजलेत पण. आता ह्याला काय करायचं पलटी करायची. आता तुम्ही तर पाहिलं असेल, की एकही आपल्या फुटलेला नाही, काही नाही. फक्त मधले जे असतात ना, ते थोडेसे काय होतं, की माहिती आहे का, जास्त भाजलं जातं. बाकी काही नाही. तुम्ही साईडचे पाहू शकता कशाप्रकारे ह्याची कलरिंग वगैरे आहे ना, खूप छान अशी आलेली आहे आणि वरचा जी कव्हर आहेत ना, कुरकुरीतपणा त्याला आलेला आहे. तर तुम्ही तर पाहिलं असेल थोडंसं मी त्यात तेल ॲड केले. कारण काय माहिती का, जेवढं आपण थोडंसं तेल ॲड केलं ना, तर खालची साईड जी आहे ती चिकटणार तर नाहीच. पण काय होईल तेलाच्या साहाय्याने काय होतं, की कुरकुरीतपणा जरा जास्त येतो. तर तुम्ही आता पाहू शकता कशाप्रकारे आपले जे आप्पे आहेत ना, खूप छान असे बनलेत आणि त्याची खालची साईड पण तुम्ही पाहू शकता कशाप्रकारे. तर ही इतकी छान रेसिपी बनते. आपण गेल्या वेळेस आहे ना, खोबऱ्याची चटणीसोबत आपण खाल्ली होती. आता ह्यावेळेस आहे ना, काय करायचं माहिती का, अ, टोमॅटो केचप आहे त्याच्यासोबत आपण हे खाणार आहोत. तर तुम्ही तर पाहिलं असेल, की आपण काय केले एका प्लेटमध्ये ना आपले सगळे काढून घेतले ते आणि हे मी बनवले आहेत साधे. साधे पण साधेपेक्षा ना आमची जी मी हे बनवलेत ना तेच घरच्यांनी खूप आवडले आणि ते माझी फायनली रेसिपी आहे ती पण झालेली आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि ज्यांनी माझा हा व्हिडिओ पाहिला असेल ना त्यांचं खरंच खूप मनापासून धन्यवाद करते आणि हा व्हिडिओ मी इथंच एंड करते. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घेत सर्वात महत्त्वाचं